पप्पा दुसऱ्याच्याच गाडीत बसले, आपली गाडी समजून. गाईज पप्पा बघा दुसऱ्याच्याच गाडीत बसले. हर्षद आला बरं का पुढं. पहिले मला वाटलं हर्षद बसल, जायचं होतं सोबत. बाहेर निघाले ना तिथं, तरी मी म्हटलं की अरे आपल्यासारखीच गाडी ना दुसऱ्याच्याच गाडीत बसून चालले होते दुसऱ्या गावाला. कुठं चालले होते? एवढं मोठं शॉप जेव्हा रेडी होईल तेव्हा किती भारी दिसणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आरुई पाठ का दाखवतीये? मी जेव्हा ब्लॉगची सुरुवात करत होतो आरुई अशी पाठ दाखवून उभी होती. आरुई भाई 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 गुड मॉर्निंग, क्या है खाने के लिए? कालचा मेदू वडा आणि सांबार आहे, भाजी पोळी सुद्धा आहे. अरे वा. अँड गाईज आज आहे ना आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललेलो आहे. आज अजून आपल्या एका नवीन दुकानाची सुरुवात होतीये. सुरुवात इन द सेन्स अजून ओपनिंग नाहीये, अजून फक्त आता काम चालू होतंय आपल्या फर्निचरचं आणि लवकरच आपलं शॉप चालू होतंय आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये. अरे कसं वाटतंय आपलं नवीन शॉप चालू होतंय? एकदम भारी वाटतंय. जेव्हा पण आपल्या शॉपचं काम चालू होतं ना तेव्हा एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येते, एकदम भारी वाटायला लागतं. आणि लवकरच वैजापूरमध्ये ओपनिंग असणार आहे. मग तेव्हा तर सगळ्यांना माहिती होणार आहे की आम्ही वैजापूरमध्ये कधी येणार आहे म्हणून. ये. आणि आरुई आज आहे ना हर्षदच्या शाळेत पण गेली होती झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी. कसा झाला कार्यक्रम? एकदम मस्त कार्यक्रम झाला. असं लहानपणीचे दिवस आठवले असतील आपले. मी तिथे गेले ना सगळे मुलं असे माग 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 वळून बघत होते. मग मी थोडा वेळ थांबले वगैरे, नंतर चालले आले. मग कारण बाकीचा कार्यक्रम पण डिस्टर्ब झाला असता, म्हणूनच मी जास्त ठिकाणी जात नाही माहिती का. कारण काय होतं, मला पण असं कार्यक्रम वगैरे पाठीमागून अटेंड करा वाटतं, पण काय करता मग स्टुडंट असता किंवा जे लहान लहान पोरं बसलेलं असताना ते डिस्टर्ब होऊन जातात. ते डायरेक्ट असं पाठीमाग बघायला लागतं. 15 ऑगस्टला आहे ना आम्हाला लहानपणी पार्लेजी बिस्किट भेटत होता आणि हर्षदला बघा ना गुड डे भेटलेला आहे, ते पण 2-2. हे बघ. कस काय रे 2-2 भेटले? हो 2-2 दिले. एक मॅडम आहे ना ओळखीचे होते, त्यांनी आम्हाला सगळ्यांना 2-2 दिले. अरे बाप, हे बघ गुड डे. आमचे पार्लेजी होता 2.5 रुपयाचा. मम्मी ना माझ्यासाठी मेदू वडा करतीये. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, फक्त मीच नाश्त्याचा बाकी. एकदा आहे ना नाश्ता करून घेतो. अरे हर्षद, मी F1 फॉर्म्युला रेसिंग कार नसती का, त्याची किटकॅट कॅडबरी ऑर्डर केली आहे. ए वाव. ती आता हर्षद. ट्रेंडला आहे ती. हा, जे आता ट्रेंडिंगला नाही चालू का सध्या. आणि मी ना खूप आधीच त्याची ऍड बघितली होती, मला तेव्हापासूनच खायची होती, पण तेव्हा ती इंडियामध्ये अवेलेबलच नव्हती. आता फायनली इंडियामध्ये पण अवेलेबल आहे, त्याच्यामुळे लगेच ऑर्डर केली आहे. मी त्याला एक्साइटेड आहे खायला. तू तर कधी पण एक्साइटेडच राहतो. गाईस तर चला आपण आता याला ना अनबॉक्स करू. दाखव दाखव दाखव. नाही, वो नाही. काम मेरे को जमता है. हा काढ. एवढे मोठे नख आहे ना, त्याचा काहीतरी नाही फायदा नाही, झाला माझ्या आता नकलीचे नख आहे. डब्बा किती छान. ते 10 आहे त्याच्यात बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पीसेस आहे. हे अनबॉक्स करू आपण एक. हे कारचा शेप आहे. येस आहे बघा, फॉर्म्युला 1. हे मम्मी हे बघ, कार. फरारी नाही, ती फॉर्म्युला 1. वाव, इथं किटकॅट लिहिलेलं, किती भारी आहे. मम्मी गोड नको खात, जो तुला शुगर आहे. अर्धी कर. हा एवढी चालते. मला नाही शुगर, नसल मग. मला लय मोठं चालत. नाही कळली, बरं झालं नाही कळली. हा हर्षद, आरोही, थँक्यू. अमोल, हा तुझी एक साईडला ठेवतो. भारी ना हर्षद. थांब आपण हवेत चालू तिला. तशीच तोंडात जाऊ दे. कशी टेस्ट? एकदम भारी. आपण जशी रेग्युलर किटकॅट खातो का त्याच्यापेक्षा डिफरंट टेस्ट. हा डिफरंट टेस्ट आहे. आरोही, मी खाल्ली स्नॅप चालू आहे माझा. आरोहीचा चालू आहे स्नॅप. कशी आहे आरोही टेस्ट? एकदम मस्त आहे. साधी किटकॅट असते ना तिच्यामध्ये ना असं बिस्किट सारखं असतं, हा. यात नाही येत असं. एकदम मस्त सगळं चॉकलेट चॉकलेट आहे. क्रॅकर असतो त्या आतमध्ये. आता ना आम्ही वैजापूरला जाण्यासाठी निघालेलो आहे. आम्हाला आहे ना रस्त्यामध्ये पप्पाला पण पिकअप करायचं आहे. पप्पा बाहेर गेलेले होते आणि सोबत आहे ना प्रवीणचे मम्मी पप्पा पण येत आहे. प्रवीण आहे ना मला वैजापूरच्या शॉपला आहे ना पार्टनर आहे. गाईज आपल्या गाड्या बघा ना कशा लागलेल्या आहे. अल्टो, XL6 आणि मग स्कॉर्पिओ बरोबर एका लाईनमध्ये लागलेल्या आहे सगळ्या. गाईज आता आहे ना आम्ही सगळ्यांना पिकअप केलेलं आहे आणि आता आहे ना वैजापूरला जाण्यासाठी निघालेलो आहे. पप्पा काय झालं होतं? ती गाडी घेऊन गेली, ती मुलगी आली. पप्पा आहे ना जुन्या घराकडे गेले आणि तिथं आपले भाडेकरू ना त्यांच्या मुलीला पप्पानी स्कूटी दिली आपली चालवायला. ती घेऊन गायबच झाली स्कूटी, आलीच नाही. पप्पा आले पै पै, मग आता आली वाटतं ना ती घरी. आली आता.
गाईज सर फायनली आता आपण वैजापूरला आलेलो आहे. आपलं वैजापूरचं शॉप कुठे आहे तुम्हाला दाखवून देतो. समोर आहे ना बघा, HDFC बँक आहे. त्या साईडला HDFC बँक आहे आणि इथं वरती आहे ना आपलं शॉप आहे आणि बॅक साईडनी पायऱ्या आहे जायला. चला. वैजापूरचं शॉप आहे ना आपल्या सगळ्या शॉपमध्ये सगळ्यात मोठं आहे. खूप मोठे ना, बघ ना 3 शटर आहे मोठे मोठे. 3 शटर आहे डायरेक्ट. हर्षद कसं आहे शॉप? एकदम भारी आहे. पहिल्यांदा आलो आणि एकदम भारी आहे. किती आहे ड्रॉवर? किती आहे? मोठं बनवा नाही रे. आणि ड्रॉवर तिथं घ्या. ठेव आणि एक कीबोर्डचं तिथं असं मोठं ड्रॉवर ठेव. पण नाही याच्यावरती. हां ते वरचं येणार आहे याच्यावरती किती ना. आहे? हे चांगलं आहे ना फ्रंट. हा स्पेस आहे ना कधी पण मोकळा पाहिजे, काउंटर स्पेस. ते वाटतं ते मध्ये हे पाहिजेच त्याला. ठीक आहे ठीक. इधर से एंट्री हो क्योंकि वो एक ही एंट्री हो रही ना. गाईज मी तर आहे ना खूप जास्त एक्सायटेड आहे. वैजापूरमध्ये सुद्धा आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब चालू होतं आहे आणि आतापर्यंतची आपली सगळ्यात मोठी ब्रांच आहे. सगळ्यात मोठी, जवळजवळ 1000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त मोठी आहे. 1 2 हे मिडल पलीकडं पूर्ण लंबाई शॉप असतं. किती एक्सायटेड आहे ओपनिंगसाठी? खूप जास्त एक्सायटेड आहे. एवढं मोठं शॉप जेव्हा रेडी होईल तेव्हा किती भारी दिसणार आहे. यस. आणि गाईज वैजापूरमध्ये सगळ्या व्हरायटी भेटणार आहे तुम्हाला. कुठं? आपल्या सह्याद्रीमध्ये. तुझा ड्रेस लय भारी यार अरे हा. आणि तुला असा सूट झाला माहिती आहे का, एकदम भारी दिसते तू आज. हर्षद कसं आहे शॉप? एकदम भारी आहे. आणि आता आरोग्य ना हवेत गेली असेल, कारण की तू आरोग्य तारीफ केली म्हणून आहे ना. नाही हे तुझं जमिनीवर आहे, म्हणजे असं मनातून ना. मम्मी कसं वाटलं शॉप? आपल्या सगळ्या शॉपपेक्षा 2 पट मोठं आहे. प्रवीण किती एक्साइटेड आहे? खूप मस्त आहे, सगळ्यात मोठं आहे आपलं हे. बरं शॉप बरं जास्त मोठं झालं. खूप छान आहे. खूप छान वाटलं. हे बघा कशी पळती, मागून कुत्रं पळत आलं म्हणून. पुढच्या महिन्यात आहे ना वैजापूरच्या शॉपची ओपनिंग असणार आहे. जेवढे आपले वैजापूरचे मित्र आहे ना सगळ्यांनी नक्की यायचं आहे. आणि आता आहे ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. घरी जाता जाता आहे ना सगळ्यांनी आता ब्रेक घेतलेला आहे, वॉशरूम ब्रेक. झाला का ब्रेक? हा झाला. आता कुठं बरं वाटतंय बाबा. आणि गाईज सगळ्यांना थँक्यू, कारण डेली आपल्या व्लॉगला आहे ना 1,500 पेक्षा जास्त कमेंट आहे डेली. सगळे एवढे कमेंट करताय माहिती का, खरंच खूप जास्त भारी वाटतंय. गाईज पप्पा बघा दुसऱ्याच्याच गाडीत बसले. आता आरोही म्हटली. गाईज पप्पा दुसऱ्याच्याच गाडीत बसले, आपली गाडी समजून. पाठीमागची पण सेम गाडी होती. हा मी 1 मिनिट दाखवते तुम्हाला. अरे तू आत्ता म्हटले ना. अरे मी म्हटले, मी आईला तरी म्हटले की आपण मम्मी आता आरोही काय म्हटली? आता आरोही म्हटली बरं का. आता आरोही म्हटली बरं का. म्हणे ना पप्पा त्या गाडीत बसतील. मम्मी म्हणे नाही बसणार. मी म्हणलं 100% बसतील, एखाद्या ठिकाणी जातील पण म्हटलं. म्हणलं नाही ना, पप्पाकडे असे बघतच होते. हर्षद आला बरं का पुढं. पहिले मला वाटलं हर्षद बसल, नंतर मी तरी पण बघत होती. मला 100% डाऊट होता पप्पा बसणार म्हणजे बसणार. गेले असते पप्पा त्यांच्यासोबत. कुठं उतरला पण मला काय वाटलं की तिथे काही प्रसाद ते घ्यायला याला बोलवलं काय म्हणलं त्याला. द्यायचं होतं सोबत. सेम गाडी बघून कन्फ्युज झालेत पप्पा. नंबर बघ ना, नंबर पण सेम आहे. नंबर पण थोडा सेम आहे. हा 9898 होता त्यांचा. आणि आपला 9395. कस तुम्हाला गाडी आतून काही वाटलं नाही का श्री दिसत नाही वगैरे? एवढं काय लक्ष करा. अरे मी बाहेर निघाले ना तिथं, तरी मी म्हटलं की अरे आपल्यासारखीच गाडी आहे, सेम मागून नाव आहे ना आपल्या गाडीला. त्यांचं पण ऑरेंज काहीतरी नाव होतं त्या गाडीवर. पप्पा आहे ना दुसऱ्याच्याच गाडीत बसून चालले होते दुसऱ्या गावाला. कुठं चालले होते? मजा आली पण. तरी ते नाही ते बघत होते, पण मला काय वाटलं ते आपलं गाडीवर नाव ते राहतं ना, म्हणत असं अरे सह्याद्रीची गाडी असं काही वाटलं मला. आम्ही सगळं बघत होता. मला काय वाटलं दरवाजा उघडतील आणि लक्षात येऊन जाईल, म्हणून मी तुम्हाला ओरडू सांगते पप्पा 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 बसले मध्ये पण बसले.
बसलो सीट बेल्ट लावला. बरं झालं तुम्ही गाडी चालवत नव्हते, नाही तर घेऊन गेले असते त्यांची गाडी. जाऊ द्या, पप्पाने आम्हाला लय हसवलं. पण आज एक तर सकाळी स्कूटीच देऊन आले, आता दुसऱ्याच्या गाडीत बसून आले. गाडी मी चालवतो आणि आरोही, मम्मी, हर्षद, पप्पा हे सगळे थकते. हर्षद तर इथून तिथून झोपून आला. मज्जा कधी आली सांग आजच्या डे मध्ये? आपण शॉप पाहिल्यावर. नाही, त्याच्यापेक्षा जास्त मज्जा आली पप्पा त्या गाडीत बसल्यावर. गाईस, तर फायनली आता घरी आलेलो आहे. आरोही प्लीज मला पॉपकॉर्न करून दे ना. आता पॉपकॉर्न खायचे का? हो. स्कूबी स्कूबुडुबू. थकली असशील ना तू, जरा जास्त थकली असेल ना, गाडीलाही चालवली ना तू. तुम्ही तर गाडीत बसूनच थकते. अरे तू गाडी चालवतो, तू लक्ष इकडे इकडे असतं, आम्ही झोपून जातो माग. लोळा लोळा. पप्पा याच्यात आहे ना चॉकलेट आहे बरं का, त्या चॉकलेटची ना तुम्हाला किंमत सांगायची आहे. होय का? हां, महाग असेल 10 रुपये 15 रुपयाला असेल. मागे 15 20ला पण असू शकतो. 20ला नाही 15. 40 रुपयाला एक चॉकलेट आहे. 400 रुपयाचा डब्बा आहे तो. पप्पा सदमे में गई. नाही 15 रुपये लिहिलं त्याच्यावर. 15 रुपये, त्याच्यावर प्राईसच नाही लिहिलेली. काय कोणतं? ती प्राईस थोडी आहे, प्राईस डब्यावरती आहे. ही तर पाठीमागं. कपडे चेंज झाले. मम्मीने नाही केले वाटतं कपडे चेंज. कुठं चालले मम्मी? खिचडी खायले. काही मला ना रात्री झोपायला इतकं लेट झालं होतं माहिती का, त्याच्यामुळे मी आल्यानंतर इतकं झोपलो. 2 ते 3 तास झोपलेलो आहे आणि आता मस्तपैकी फ्रेश पण झालेलो आहे. काही आता रात्रीचे आहे ना 9:18 झालेले आहे. आता ना माझं जेवण चालू आहे. आरोहीने मस्त धिरडे बनवलेले आणि आम्ही ना फिर हेरा फेरी मूवी बघत बसलेलो आहे. हर्षद, अमोल, मी. उलट्या चमच्यान खायची काय गरज आहे अमोल? अरे मस्त लागलं दही आणि ते छान. पण उलटा चमचा तर टेस्ट एकदम भारी म्हणलं बरं का आरोग्याला. दही का? नाही अरे यार तिला रिव्ह्यू देतोय ना चांगलं होतं. आता का बोलतो काय माहिती, कधी कधी लाजतच बोलतो. गाईज, जो टॉप कमेंट विनर होता मैत्रिय बनसोडे व्लॉग, आपल्याला त्याचा काहीच कॉन्टॅक्ट भेटलेला नाही. सो आपण आहे ना आपला नवीन विनर काढतोय, युवराज घडसे म्हणून. हे बघा, त्यांनी ह्या वीकमध्ये 403 कमेंट केलेला आहे. 403 कमेंट. त्याच्यामुळे तो होतोय या महिन्याचा विनर. ये! आणि त्याला आहे ना आम्ही गिफ्ट पण देणार आहे. फक्त युवराज भाई ह्या व्हिडिओ खाली कमेंट कर तुझा मोबाईल नंबर वगैरे, आम्ही तुला पर्सनली कॉल करू आणि तुझ्या ऍड्रेस वरती येऊ आणि तुला गिफ्ट सुद्धा देऊ. आणि काही तुम्ही सुद्धा विनर होऊ शकता नेक्स्ट महिन्याचं. प्रत्येक महिन्यामध्ये चान्स आहे तुम्हाला विनर व्हायचा. त्यासाठी तुम्हाला डेली व्हिडिओला कमेंट करायची आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.